श्रद्धा आणि सबुरी. स्वामी समर्थांची कृपा. एक वेळ अशी होती की महाराष्ट्रातील एका खेड्यातील रामू नावाचा तरुण खूप निराश आणि हताश झाला होता. त्याचे वडील वारले होते, शेतीचे उत्पन्न कमी झाले होते आणि त्याच्या शिक्षणाचीही सोय होत नव्हती. घरात गरिबी, मनात हतबलता आणि भविष्यात अंधकार होता. एके दिवशी गावातील एका वृद्ध व्यक्तीने त्याला सांगितले, तू अक्कलकोटला जा. तिथे स्वामी समर्थ महाराज आहेत. त्यांची कृपा मिळाली तर सगळं बदलू शकतं. रामू थोडा साशंक होता, पण शेवटी काहीतरी आशेचा किरण म्हणून तो अक्कलकोटला गेला. स्वामी समर्थ महाराज तिथे भक्तांना आशीर्वाद देत होते. रामू लांबूनच बघत राहिला. तो म्हणाला, स्वामी, माझं जीवन अंधारात गेलंय. काही मार्ग नाही उरला. स्वामींनी त्याच्याकडे बघितलं आणि केवळ एवढंच म्हणाले, श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा. रामू काहीच न समजून गावी परतला. पण या 2 शब्दांनी त्याच्या अंतःकरणात काहीतरी हललं. तो रोज सकाळी उठून स्वामी समर्थांचा जप करू लागला. मेहनत करू लागला. थोड्या भांडवलावर छोटीशी शेती सुरू केली. सुरुवातीला अपयश आले, पण तो थांबला नाही. महिन्यांनी वर्ष गेली. रामूने मेहनतीने शेती फुलवली, नवीन पद्धती वापरून उत्पन्न वाढवलं. त्याने गावात एक वाचनालय सुरू केलं जेणेकरून गरीब मुलांना शिकता येईल. आज रामू त्या गावातील आदर्श व्यक्ती बनला आहे. एका कार्यक्रमात त्याला विचारलं, तुम्ही एवढं सगळं कसं साध्य केलं? रामू हसून म्हणाला, स्वामी समर्थांनी मला 2च शब्द दिले, श्रद्धा आणि सबुरी. बाकी सगळं त्यांनीच घडवलं. ही कथा आपल्याला शिकवते की जेव्हा जीवनात सर्व मार्ग बंद वाटतात, तेव्हा ईश्वरावर श्रद्धा आणि स्वतःवर विश्वास ठेवून सबुरीने पुढे चालत राहिलं तर नक्कीच यशाचा मार्ग उघडतो. स्वामी समर्थांचे हेच शिकवण आहे. मी समर्थ आहे, पण तूही समर्थ आहेस, जर श्रद्धा आणि सबुरीने पुढे गेलास तर. जय स्वामी समर्थ.